नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे। जालना शहरातील भगतसिंग नगर भागात घरफोडी करणारा आरोपी जेरबंद। जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 6,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। आज दिनांक 1 रोजी शनिवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भगतसिंग नगर भागात घरफोडी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलाय। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या कारवाईत 6,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 31/10/2025 रोजी फिर्यादी गणेश बाबूराव वाढेकर, वय वर्ष 43, राहणार भगतसिंग नगर, नवीन मोंढ्याच्या पाठीमागे, जालना तालुका, जिल्हा जालना यांनी दिनांक 30/10/2025 रोजी ते नावा जालना इथं भाजीपाला विक्री कामी गेलेले असताना त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी आर्थिक फायद्यासाठी चॅनलचे गेट व घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून 7 लाख रुपये किमतीची रोख रक्कम चोरी केल्याबाबत चंदनजिरा पोलीस ठाणे जालना इथं गुन्हा रजिस्टर नंबर 570/2025 कलम 305A 331-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला होता। दिनांक 1/11/2025 रोजी अज्ञात आरोपिताचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी आकाश भास्कर लिखे, वय वर्ष 25, राहणार भगतसिंग नगर, नवीन मोंढ्याच्या पाठीमागे, जालना यानं चोरी केली असल्याबाबत माहिती मिळाल्यानं त्याचा शोध घेत असताना तो बदनापूर इथं मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा करता त्यानं गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील चोरी केलेले रोख रक्कम 6,40,000 रुपये व चोरीच्या पैशातून दिनांक 1/11/2025 रोजी 22,500 रुपये किमतीचा मोटो एज 60 फ्युजन मोबाईल, रुपये 500 किमतीचे ब्लूटूथ हँडसेट, गुन्हा करताना आरोपीनं वापरलेला 1,000 रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा बेसिक मोबाईल असा एकूण 6,64,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले यांनी केली आहे।